या देशात देव कधीच इतका स्वस्त नव्हता जितका आज राजकारणात झाला आहे. आणि महापुरुष कधीच इतके असहाय्य नव्हते जितके आज निवडणूक पोस्टरांवर आहेत. राजकीय नेत्यांनो, तुम्ही देवांचे फोटो छापता, पण त्यांच्या विचारांचा एक शब्दही आचरणात आणत नाही. तुम्ही महापुरुषांचे मुखवटे लावता, पण त्यांच्या विचारांना गळा दाबता. देवाच्या नावावर पिशव्या छापता, झेंडे छापता, बॅनर लावता, पण त्या पिशव्यांमध्ये काय भरलं जातं? दारू, पैसे, लाच की मतांचं गणित? देव तुमचा प्रचारक नाही. देव ही श्रद्धेची गोष्ट आहे. तो जाहिरातीत वापरण्याची वस्तू नाही. तो मतपेटीत टाकायचा शिक्का नाही. महापुरुषांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला. ते काय तुम्ही त्यांचा वापर करावा म्हणून? समाजही तितकाच दोषी आहे. इथे फक्त राजकारणी दोषी नाहीत. समाजही तितकाच जबाबदार आहे. कारण लोक विचार न करता पक्षाला आणि नेत्याला मतदान करतात. फोटो पाहून मत देतात. भावनिक घोषणांवर भुलतात. धर्म, जात, प्रतीक यावर डोळे झाकून उभे राहतात. ज्यांनी आयुष्यभर विवेक शिकवला त्यांच्याच नावाखाली विवेक गहाण टाकला जातो आणि आपण टाळ्या वाजवतो. तुम्ही ज्या पिशवीला देवाचा फोटो लावता आणि मतांची भीक मागता, तीच पिशवी लोक दुसऱ्या दिवशी कचरा टाकण्यासाठी वापरतात. हे फक्त अस्वच्छतेचं नाही, तर विचारांचं अधःपतन आहे. राजकीय पक्षांना समाजाचं काही देणं घेणं नाही. सत्य हे आहे की राजकीय पक्षांना देवाची श्रद्धा नाही, महापुरुषांचा आदर नाही आणि समाजाच्या भवितव्याची चिंता तर अजिबात नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट कळते. काय विकेल? धर्म विकतो, भावना विकतात, भीती विकते, ओळख विकते. आणि समाज? तो स्वतःला विकायला तयार बसलेला आहे. हा व्हिडिओ रागासाठी नाही, जागृतीसाठी आहे. कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही. हा लेख राजकीय संस्कृतीविरोधात आहे. हा विचार देवाच्या नावावर चालणाऱ्या धंद्याविरोधात आहे. महापुरुषांच्या विचारांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार न करता मान झुकवणाऱ्या समाजाविरोधात आहे. आणि पहिला, देवांचे फोटो आणि महापुरुषांच्या प्रतिमा वापरणे बंद करा.